भैरवनाथाचं मंदिर तर चव्हाट्याची गाणी होती अशी चर एवढी एवढी दगडी होती कसली दगडी 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 आणि त्यात पुन्हा दगडी चाक हे चाक असायची चाक आणि पोती वाचायचं गहू म्हणजे वंबे असलेलं वाचायचं खपली खपली वाचायची आणि बैल झोपली बर आणि ती बैलांना खोडतायचं नक्कीला नक्की नक्कीला नक्की मिळून दगडागत कठीण होणार खुरटायचं करायचा आणि मग ती सारवायची जेवढं एरियात एवढी चालायची खळायचं सारवायचं तच माळायचं बैल चालू झाली समजा बैल हागायला लागला तर त्याचं हात धरून कॅन बाहेर टाकायचं होय हो माणूस 35-40 झालं की गुडघे दुखते सांध दुखते आणि दवाखाना दवाखाना कृष्णाजी रामकी तुमचं संपूर्ण नाव सांगा वामन बँजो डालणे राहणार पाडेली बर मग आताच्या पिढीला तुम्ही काय सांगता तुमच्या अनुभवावरून कसं जगलं पाहिजे त्यांनी आता काय सांगायचं म्हणजे फोन बिन लय वापरत ना त्यामुळे त्यांचा अवयव आता तुम्हाला 90 वर्षाचा चष्मा लागेल पोरांना आता 10-20 वर्षाचा असल्यावर चष्मा लागतो म्हणजे आता ह्या औषधामुळं औषध आपण जे भाज्या खातो त्याच्या औषध टाकलं की किती दुखलं तरी त्यामुळं माणसाचं लगेच फरक पडतो पहिलं औषध नव्हतं मग काय वापरायचं पहिलं काहीच वापरत नव्हतं होय हो मग कसं काय पिकत होतं चांगलं मग रानात शेती करताना आता खतं बित आले ती नवीन तेव्हा काय वापरायचं तुम्ही खत नाही शेणखत फक्त शेणखत अजिबात वर खत नव्हतं तरी चांगलं उत्पन्न लावायचं उत्पन्न आणि पहिलं कसं होतं प्रत्येक घरी 10-5 गुरं असायचं होय जनावर त्यांचे खत आणि तीच खत वापरायला होय वर खत हे नाव नाही होय आता काय काय तुमच्या शेतात आता ऊस आहे आला आहे आणि तेव्हा काय असायचं तेव्हा पहिलं पसरी म्हणजे पसरी बैमूग पसरी म्हणजे असं पसराट असते का नाही ती पसरी नाव आहे का त्याला? हा तेव्हा पहिलं कोळा चालवायचं कोळा म्हणजे कुळवून शेका काढायचं होय हो उपटायचं आता नाही नाही पहिला कोळवानं शेका काढायचा बैल तुपायचे आणि कुळून होच की बैला त्याच्या उभं राहून हा गट लागल असं आणि मग मागे याचायचं या सगळं डाळ याचायचं ती ढीग लावायचं ती पुन्हा आपण खळं असतं तसं नेऊन गाड्याला लावायचं खळं म्हणजे वावरात सगळ्या मुलक्यात ना आपण गोळा करून ढीग लावलं आता गावातून फिरून हित आली मग सगळं गोळा करून हित आणायचं आणि मग ती गंज लावायची दाताना शेतात तोडायच्या डाळ ती वाढवायची आणि ती शेता अजून काय असायचं वावर तवा हो भुईमूग अजून काय बैमुख केळ आडगडी केळ आडगडी ती काय आडगडी केळ आडगडी म्हणून जुनं पीक काय म्हणजे त्यात काय तयार होते ज्वारी ज्वारी वेगळ्या प्रकारची हो ती 1 नंबर झाली आता बघा आता नसते आता ती बुडलंच म्हणजे बीज ही झाली आता पहिलं ती पुन्हा केळ आडगड पुन्हा केळ शाळू पहिला आता ती सगळं बिघडलं आता शाळू नाही किलो नाही शाळू असतो की आता आता ही सगळं संकलित हा संकलित पहिलं संकलित नव्हतं असं शाळू तिचं काय एकसारखं असते सगळं गहू बी वाचायचं का पहिलं गहू होतं पहिलं गहू नाही खपरी गहू खपल्या पेरायच्या आणि तिचं बायकांनी घरी आणलं तर काढून त्याचं गहू करायचं काढायचं म्हणजे काय करायचं काढायचं म्हणजे मुसळानं काढायचं असं होणार आणि ते काढलं की त्याच्या पकडलं सगळं कोश पीस जाऊन गहू 1 नंबर ह्याच्यात राहायचं का मध्ये गहू राहायचं आणि बाकीचं बाहेर जायचं का बाकी मग आता एवढं जास्त असलं तरी पण तेवढं तसं पहिलं जास्त पहिलं घाण्या काढली आपल्या कशाचा गव्हाचा ना बलवा देवळ आहे भैरवनाथाचं मंदिर तर चव्हाट्याची गाणी होती अशी चर एवढी दगडी होती कसली दगडी दगडी आणि त्यात पुन्हा दगडी चाक त्याच चाक असायचं चाक आमची पोती वाचायचं गहू म्हणजे वंबे असलेलं वाचायचं खपली वाचायची आणि बैल झोपली तिची बैल अशी येणं कडनं फिरायची का एकच बैल असायचं का दोन बैल असायचे आणि ती येणं काढायचं मग त्या दगडी चाकानं असं लुटून सगळं म्हणजे वरचं सगळं आणि नुसती गहू मग ती आणायचं आणि वाढवायचं मी जाणत होता आणि पहिलं काढलीच होती आणि ज्वारी कशी करायची ज्वारी कशी मारायची ज्वारी पहिली खळ होतं वावरातच करायचं असं खळ करायचं म्हणजे तेवढा लावायचा काय ती लाकूड लाकूड वावरातच रावायचं आणि असं खळ करायचं पाण्यानं शिपायचं म्हणजे लिपायचं
शिपायचं हा पाणी त्यावर शिपडायचं. शिपायचं आणि पुन्हा ते बैल झोपायचं बर आणि ती बैलांना खोडतायचं नक्कीला नक्की मिळून दगडागत कठीण होणार. खुरटायचं म्हणजे काय करायचं? बैल हाणायचं म्हणजे त्याच्यावर फिरवायची. हो म्हणजे जी आपण कणसं टाक पाय रवती ती हा. तर ती पाय रोवून हा. कठीण होतं हा 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 आणि कठीण झाल्यावर हा. पुन्हा मग बुसकाट टाकायचं. बरं त्याच्यावर जी पाय राहून कठीण झाले त्यावर बुसकाट टाकायचं. बुसकाट टाकायचं आणि ते बुसकाटानं मग ती नक्की मिळून हा. एकसारखं होतं. हा हा मग एकसारखं झालं हा. पुन्हा लुटून काढायचं हा आणि शेणकाला बुसकाट सगळं जाणार त्यावर लुटून काढले. लुटून काढलं की काढायचं बरं. पुन्हा शेणकाला करायचा हा. आणि मग ते सारवायचं जेवढं एरियात हे झाला खळायचं सारवायचं तर मळायचं त्यात कणसं टाकायची. हो, आणि मळायचं कसं मळणार? बैल बैल काय करणार? बैल केवढा आहे हा. ना तेवढा दांडकर मधलं उभं. हा. हा. दान केला हा. स्वार हा. आणि स्वारानं बैलाच्या गाड्याला हा. बांधायची यशनी येस नाही अशी चार बैल हा. आणि मग ती बैल हाणायची मग चार बैल बैलाच्या एका टायमिंगला. बैलाच्या पायानं हं. सगळी महिने व्हायची. पायानंच होय. हो मग चालायचं बैल त्या कणसं. त्याच्यावरूनच बैल हाणायची होय. चालवायची. हा हा ती जी खळ केलेलं आहे त्यावर नुसती गोल गोल फिरवायची बैल. बैल चालवायची हा. आणि त्या बैलाच्या पायानं हं. सगळं दाणं बुसकाट व्हायचं होय. आणि बुसकाट झालं की पुन्हा मग ती अशा आगल्या कचरा आगल्या. लागते ती हा हा मधल्या काढल्या का? बोलून काढायची हा. आणि वावडीनं वावडायची. हा, वाढवायचं झालं. हा, हा. आता मिशनी वावडी म्हणजे वावडी म्हणजे लाकूड हं. फरी हं. ती भरे हं. त्या भरीला 3 पाय करायचं बर 3 हा 3 पाय हं. आणि ती फरी हा अशी ठेवायची हं. त्याच्यावर माणसानं उभं राहायचं बर हा आणि वाढवायचं. हा हा म्हणजे खुर्ची नव्हती म्हणून ती जुगार करायचा ना उंच व्हायसाठी. ऊस हा म्हणजे उंची भेटली म्हणजे वाढ हो, ऊस असलं हं. की वाऱ्यानं होय. जात. भरपूर अवघड होतं की म्हणजे आता आपलं बरं आहे मशिनी आले टाकायचं. आता काय सगळं हातात आता काय तेव्हा म्हणजे कसं तेव्हा आता एवढं कष्टाचं काम आहे का नाही. मग ती माणसं कष्ट करायची तेव्हा मला वाटतं तुम्ही अजून एवढ्या वयापर्यंत चांगलं तंदुरुस्त आहे. हो. म्हणजे कामच माणसाचं तसं होतं तसं कामच होतं कष्टाचं. आता लय कसं झालंय सगळ्यांची कामं बसून आता सगळं माणूसच झालंय का माणसाला आता काम नको काम नको खायला चांगलं चांगलं आणि मशिनी आली त्यामुळे काय निवांत सगळं नुसतं टाकायचं की बाहेर येते चांगलं. मळायचं चालू कर आलं घरी पहिलं खळ करायचं सारवायचं बैलानं मळायचं वाढवायचं आणि मग आणायचं. आता कसं आहे, लगेच लगेच. किती किती पोती साधारण तुम्ही हे केलेली जास्तीत जास्त माझ्या 20 पोती. तशी हो किती वेळ लागतो मग त्याला 20 पोत्या लय दिवस लागणार. लय. बैल हं. 2-3-4 तास बैल फिरवायचं. होय बदलीने बदलायला लागणार. नाही मग एकसारखी फिरवायची. एकसारखी मग नाही म्हणजे असं थांबून व्हायचं त्यांना बैल विश्रांती. बैल चालू झाली समजा बैल हागायला लागला तुमच्या असं हात धरून शान बाहेर टाकायचं. होय हो लयच कष्टाचं काम हो. आहे. हं. कारण हागला तर ज्वारी ज्वारीत पण होय म्हणून बैल एखादा हागला येत नाही असं टाकायचा. बस. होय त्यामुळे माणसं खरं तुम्ही म्हणजे जर कष्टाचं. हा कष्टाचं तुमचं जर 94 वयाचं जर रहस्य म्हणलं तर हीच आहे. म्हणजे काय फरक आहे तेव्हा माणसांचं कामच कष्टाचं होतं आणि आता माणसाचं काम कसं झालंय बसून निवांत झालं त्यामुळे माणसं एवढ्या वयापर्यंत जातील का नाही शंका आहे आम्ही. आता माणूस 35-40 झालं की गुडघे दुखते सांधं दुखते तीच की आणि दवाखाना दवाखाना होय. अशी बनणार. आणि तुमचा जर अजून तर काय सगळं ओके हा. चालतंय. धन्यवाद तुम्ही माहिती दिल्याबद्दल आम्हाला.